सुखे घालावी आम्हा 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 गुण गाईन आवडी मित्रवारी सर्व जोडी सर्व मित्रवारी दान देगा देवा 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 दान देगा देवा
चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर अभावा गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगाकर त्यांच्या कृपा आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग तिथे परत वरम पुंडरीकाय ठाकरे समान प्रतिष्ठम रमानंदकंदम परब्रह्मलिंगम जय पांडुरंगम नमो सद्गुरु तुकया ज्ञानानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चंद्रशेखरांचे ते नमस्कार
करुणा करुणा करा दयाळा तुमचा अनुभव लागलो पावन झालो चराचर. मी कळा कुसरे काहीच नेने बोलत वचनाची भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्यास पुरवारी. हॅलो श्री क्षेत्र कुंभेवाडी अखंड हरिनाम सप्ताह सामुदायिक ज्ञानेश्वर पारायण सोहळा हनुमान जयंती उत्सव निमित्त वर्ष 21 या 21 आंबराच्या वतीला या कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंते जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा मागणी पर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल 4 चरणाचा अभंग मागणी प्रकरण. वास्तविक पता तुकाराम महाराज मागत नाही तरी काही मागणी अमानुचित काही मागणी काही मागणी अमानुचित काही मागणी अमानुचित वडिलाची रीत जाणत वडिलाची रीत जाणत काही मागणे अनुचित वडिलांची रीत जाणत. तरी सुद्धा या अभंगामध्ये पहिला शब्द हा चकारार्थी वापरला. हेच दान दे. काय मागितलं? मला हेच दान पाहिजे मागितले. आणि एका ठिकाणी म्हणतात काही मागणे अनुचित वडिलांची रीत जाणत असो. आता तुम्ही म्हणाल मला ते असं कसं काय गाताय ना गाता महाराजांचा गाता जर वाचायला सुरुवात केली लोक म्हणतात माता ठिकाणी होतो ठिकाणी येत नाही. बरं गाता ठिकाणी माता ठिकाणावर येत नाही. कसं येईल सांगा. आता या ठिकाणी महाराज सांगितलं हेच दान दे. आणि दुसरीकडे म्हणतात काही मागणी आम्ही कोणाकडे मागत हात पसर त्याची धिकजिनी. काय म्हटलं महाराजांनी एखाद्याला हात जरी पसरला व्यवहारामध्ये तरी त्याचा धिकजिनी. धिक म्हणजे धिक्कार. तुझ्या जीवनावर धिक्कार असो. तू मागतो याच्या अर्थी तू माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा नाही. विचार करा आपण किती मागतो. लक्षात येते ना. पण महाराज म्हणतात काही मागणे अमानुचित वडिलांची रीत जाणत असो. आणि तर चकारार्थी शब्द वापरला हेच दान दे मला देवा. काय दान दे? तुझा विसर न व्हावा. मागणी कोणती आहे बघा. आपण मागणी आणि महाराजांची मागणी आपल्या त्यावेळेला लक्षात येईल किती अंतर आहे त्यांच्या मागण्यामध्ये संतांच्या आणि आपल्या मागण्यामध्ये. संतांचं जे मागणं आहे ना ते हुशार विद्यार्थ्यांचा एक वर्ग असतो ना. हुशार विद्यार्थ्यांचा प्रत्येकाला प्रश्न विचारा कोणालाही प्रश्न विचारा उत्तर एकच. त्याला संतांचा वर्ग म्हणायचा. कोणाचा वर्ग? आणि आपल्याला विचारले प्रश्न आहेत ना प्रत्येकाची वेगळी उत्तर. प्रत्येकाचं उत्तर वेगळं. कोणाला गाडीत चूक आहे कोणाला घोड्यात चूक आहे कोणाला गाडीत बैलगाडीत चूक आहे कोणाला पैशात चूक आहे कोणाला जमिनीत चूक आहे कोणाला बैलात चूक आहे कोणाला संसारात चूक आहे. नाही प्रत्येकाच्या सुखाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. व्यक्ती तितक्या प्रवृत्त हे आपलं झालं. पण संतांचं तसं नाही. संतांची एकच व्यक्ती. किती व्यक्ती संतांच्या? एकच. नो बदल. त्यांच्यामध्ये बदल नाही. म्हणून संत सुखी झाले. संत काय झाले तुमच्या लक्षात येतं का? संत काय झाले? सुखी झाले. आता लोक नाव ठेवतात ती वेगळी गोष्ट. लोक कोणाला सोडत नाहीत देवाला सोडत नाहीत. का सोडतात देवाला? लोकांनी देवाला सुद्धा सोडला नाही. रामाला सोडलं का? सीता पतिव्रता होती तरी त्या रामाला सोडलं का? सोडलं नाही. का सोडला? मग मला सांगा जर देवाला लोक सोडत नसतील तुम्ही आम्ही किस खेळ आपण रडायची काय गरज आहे? काय रडायचं नाही बरं का. तुकाराम म्हणतात अनेक रुसावे न लगे भूता आपल्या संचिता. दुसऱ्यावर कधी रुसायचंच नाही महाराज म्हणतात. दुसऱ्यावर रुसायचं का? त्यानं माझं वाटोळ केलं त्यानं वाटोळ. कोण वाटोळ करत नाही. दुसरी जर आपलं वाटोळ करत असते साधी गोष्ट आहे. साधी मला सांगा त्या शिमेवर दिवस सैन्य उभं करायची गरज लागली असते का? 4 त्यातलेच बसून उभी केले तिथं. पाकिस्तानचं वाटोळ होऊ दे ना चीनचं वाटोळ होऊ दे झालं असतं का नाही? वाटोळ काय बंदुका घेऊन करायची गरज आहे काय? सुद्धा नाही. साध्या साध्या गोष्टी असतात आपल्या लक्षात येत नाही. काय येतात? नाही येत. साधे बघा देवाला पण जातो मंदिराकडे सगळे जातो का नाही? सगळे जातो मंदिराकडे पण कधी वर्षात नाही एकदा. देऊळ बांधून पडले पण गेलं कधी गावात आहे बाहेरनं रस्त्यानं जातं असं बघित जातं देवाकडे.
आणि एका जण असं करतो, एका जण देऊ बघतो. इतकं सोपं आहे का? खरं सांगू, परमार्थ लोकांना वाटतं सोपा आहे. सोपा नाही बरं का परमार्थ, सोपा नाही. परमार्थ खूप अवघड आहे. पण तो सोपा कोणाला आहे? जो शहाणा आहे त्याला. कोणाला सोपा आहे? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. सोपा कोणा करताय? शहाण्या करता सोपा आहे. पण तो शहाणा बनणं महत्वाचं आहे. इथं लोक शहाणी बनत नाही. तुमच्या लक्षात येते का? आता आपण सगळे साधक आहोत इथे. इथं कोण आहे आपण? तुम्ही साधक आहात, मी साधक आहे, हे टाळकरी साधक आहेत, मृदंगमणी साधक आहेत, चोपदार साधक आहेत. जेवढे इथे का कोण आहेत ते सगळे कोण आहेत? साधक आहेत. आपण साध्य करण्याकरता. साधक याचा अर्थ कळतो का? साधक म्हणजे काहीतरी तर साधायचं आपल्याला. इथं काय करायचं आहे? साधायचं आहे. म्हणजे साधायचं आहे ना, त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. काय करायचं? इथं आलो काय करायचं? इथं साध्य करा. आपण आलो काहीतरी साधण्या करता आलो. इथं साधायचं आहे. एकच ठिकाण आहे साधता येते इथं बरं. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याकरता जर साधायचं असेल तर ते एक ठिकाण म्हणजे वारकरी संप्रदाय. येणे साधती साधने, साधती साधने, येणे साधते साधने, येणे साधते साधने, भक्ती भावाची बंधने, भक्ती भावाची बंधने, सगळ्यांनी म्हणायचं. ज्याला ज्याला येईल ना त्याला म्हणायचं. त्यांच्या आवाजामध्ये आवाज आपला मिक्स करायचा. येणे साधती मला खरं सांगू, म्हणण्यानं एनर्जी येते. काय येते? काय येते म्हणण्यानं? एनर्जी येते. म्हणून बघा, कीर्तन एकट्यानं का दोघांना नाही करायचं, सगळ्यांनी करायचं कीर्तन. कुणी करायचं? मला सांगा, कीर्तन इतकी ऐकली काय लक्षात आहेत का आपल्या? लक्षात आहेत का? आहे तुम्ही उभं राहा. तुमची मजा करतो असं नाही बरं. कीर्तन जर लक्षात राहत असतील, आज कीर्तन गावोगावी नाव घरोघरी झाली असतं का नाही? कीर्तन लक्षात राहत नाही. इथं जो आनंद मिळवायचा ना तेवढा मिळवायचा. काय करायचं? इथं समाधी लागते. समाधी. श्रोता आणि वक्ता याच्यामध्ये एकरूपता निर्माण होते. त्याचं नाव कीर्तन आहे. दोघांमध्ये काय झालं पाहिजे? एकरूपता निर्माण झाली पाहिजे. कीर्तन कधी संपलं, कधी 11 वाजले कळले नाही पाहिजे. कळलं का? त्याचं नाव कीर्तन. कधी ओळखायचं आहे बुवा, आठवण किलो 11 वाजले, कधी वाजले 11. त्याला कीर्तन म्हणायचं नाही. कळलं का? थोडं करायचं, थोडं खायचं. पण कसं खायचं? चमचमीत खायचं. कसं खायचं बाबा? चमचमीत. परमार्थ थोडा करायचा. न 50 टिकले लावायचं, 10-15 माळा घालायच्या, सगळ्या गावाला दाखवायचं मी बुवा झालो. असं बुवा होत नाही. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य आहे. पथ्य नाम विठोबाची. काय आहे? इथं पथ्य आहे. कोणताही रोग कधी जातो? औषध घेतल्या फक्त जात नाही. जातो का? त्याच्याकरता पथ्य आहे. ती पथ्य पाळावी लागतात. मग साधक जो आहे ना, त्या साधकाला पथ्य आहे. कुणा पथ्य आहे? ज्याला साधायचं ना त्याला पथ्य आहे. ज्याला साधायचं ना त्याला कसली पथ्य नसतात. का असतात मला सांगा? जे उन्हाळ असतं, उन्हाळ आपल्याकडे उन्हाळ बरीच असतं असतात का ना, त्याला कोण काय बोलतं का? ह्याच्या कोणी नादाला लागायचं? कळतं का तुम्हाला? नादाला कुणाच्या लागतो आपण? ज्याला त्यातलं कळतं त्याला. दुसऱ्या नादाला कधी लागायचं नाही. का लागायचं नाही माहिती आहे का? आपण त्याच्यासारखं होतो. कळतं का तुम्हाला? आपण कोणासारखं होतो? तुम्हाला खरं सांगा, एखादा भांडखोर माणूस, भांडखोर, त्या भांडखोर माणसाला तुम्ही भांडून बघा काय होते. बघा काय हो, महिला म्हणतात काय होईल? एखादी बाई भांडखोर आहे. तुमच्या गावात कोण भांडखोर नाही? आमच्याकडे बी कोण नाही. आता भांडायचे दिवस गेलं. आता भांडत नाहीत लोक, कारण नळ घरात आली सगळ्यांच्या. भांडणं कुठे होती पहिली? नळच नाही का? नळा गेल्या अशा बायका हात चोळून शिव्या द्यायच्या. काय तुम्ही ऐकताय? आणि तर म्हणलं ना विठ्ठल विठ्ठल म्हणा, हातात टाळच उचलतच नाही. काकड्याला बायका तर काकड्याला मारत बघितलं का? हा बघा असं काकडा इतका सुंदर आहे. खरं सांगू, काकडा जर तुम्ही मनापासून ऐकला, अंतकरणात काकडा जर ऐकलं ना, तुमच्या जीवनातलं सगळं दुःख आहे ना निघून जाईल. काकडा ऐकलं फक्त. काय ऐकलं? फक्त काकडा. इतकं सुंदर आहे बघा काकड्यामध्ये. फक्त आपण लक्ष देत नाही, एवढंच आहे. आपण काय करत नाही?
नाटाचे जर आपण ऐकलं नाटाचे जीवनाचं सूत्र कळेल आपल्या जीवनात आपण कशाला आलोय कधी कळेल नाटाचा बंद ऐकल्यावरती 61 अभंगात 61 पुस्तक भेटतं 61 अभंगाचं वाचा जरा प्रत्येकाने वाचव माझं असं मत आहे प्रत्येकाने वाचव ते नाटाचं पुस्तक इतकं सुंदर आहे वाचा परमार्थ नुसता करायचं नाही हो तिथे येऊन काहीतरी घ्यायचं काहीतरी करायचं साधण्याकरता आपण परमार्थ करतो कशा करता माळ कशाला घातली माहिती आहे का नुसती जगाला दाखवायला किंवा दारू सोडवायला नाही का याच्याकरता माळ नाही इथं साधायचं आहे माळ ज्याने घालून दिला तो साधक आहे कोण आहे इथं साधण्याकरता आहे नुसत्या माळा कशासाठी पण घालायचं नाही कीर्तन कशासाठी पण ऐकायचं नाही कीर्तन ऐकायचं ना त्यातलं नाही 4 शब्द लक्षात ठेवायचे किती शब्द 4 तरी आता महाराज इकडे मागणी मागत नाहीत आणि इथं मागणीचा अभंग आहे मागत नाहीत पण मागणीवर अभंग आहे का मागतात महाराज महाराजांनी जगाच्या कल्याणाकरता मागितलं आपल्याकरता कोणी काय मागितलं संतांनी जे मागितलं ना कोणाकरता मागितलं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे जगाच्या कल्याणाकरता मागितलं पण हे जे मागितलंय हेच दान दे काय दान दे तुझा विसर न व्हावा त्याच्या पुढे बघा कोण गायीना वडी हीच माझी सर्व जोडी करते का जोडी कशाला म्हणायचं आपण जीवनात म्हणतो बघा काय काय जोडून ठेवलंस तू काय म्हणतो ते म्हणतो 4-5 बैल घेतली नाही का एक बगला बांधला एक गाडी घेतली आणि पोरांच्यासाठी भरपूर केलं त्या पोरांना आता कुठं घालवलं आता पोरं काय काय करायचं सांगायचं नाही ही जागा सांगायची नाही आणि सांगूच नाही काय सांगू दे माहिती का ती पोरं बिघडायला कारणीभूत बापच असतात कोण असतं हा कारण अति लाड असतो ना अति लाड तुमचं नाही बरं का सगळ्यांचं माझ्या सकट मी त्यातच मी काय वेगळा आपण सगळे प्रापंचिक आहोत कोण आहोत प्रापंचिक आहोत पण हे जे ठिकाण आहे ना हे साधायचं इथं साधायचं इथं जर साधलं नाही ना तुम्ही जीवनात येऊन चुकी केली म्हणून इथं येऊन जर साधता आलं नाही तर चुकला इथं काय साधायचं माहिती का महाराज म्हणतात साधकाची दशा उदास असावी काय सांगतात उपाधी नसावी आंतरबाह्य संसारात जर तुम्हाला उपाधी नसेल संसार करता येणार नाही बिना उपाचा संसार होत संसारात उठल्यापासून झोपेपर्यंत उपाधी आहेत नव्हे झोपल्यावर पण उपाधी आहेत आपल्या माग झोपल्यावर पण उपाधी आहेत त्याचं नाव संसार पण हिथं जर त्या उपाधी घेऊन आला संसार परमार्थ करता येणार इथं उपाधी विरहित परमार्थ करायचा आता हिथल्या उपाध्या कसल्या माहिती आहे हिथं उपाध्या आपण घेऊन येतो का नाही येतं का नाही उपाध्या त्यानं वर्गणी किती दिली त्यानं किती दिली त्यानं का नाही दिली नाही मला जेवायलाच मिळालं नाही मला खायला मिळालं नाही मला बसायला मिळालं नाही मला दिंडीत लोक दिलं दिंडीत कशाला जातो आपण महाराज साधायला काय करायचं दिंडीमध्ये साधण्या करता काहीतरी साध्य असतं तिथे ते साधायचं असतं पण लोक तिथे गेले आपण काय करणार महाराज आज आम्हाला झोपायची जागा मिळाली नाही झोपायला आलायचं तिकडे 8 दिवस काय करायचं इथं महाराज आज आम्हाला जेवण नाही पोटभर मिळालं बरं 1 दिवस जेवण नाही मिळालं मरण गाव माणूस मरणार नाही पण दिंडी तुम्हाला सांगू महाराज दिंडीला आपल्याला किती खायला मिळतं दिवसभर बघितलं या पोटाला चैन लेव्याव झोपपर्यंत लिवच असते आणि पुण्यात जर तुम्ही शिरला पुन्हा तिथं काय नाही उन्हा पुणे तिथं काय नाही उन्हे तिचं नावच आहे खरं सांगू हा एक गोरगरिबांच्या करताना दिवाळी सोहळा आहे दसरा दिवाळी तुझी आम्हा सण सखे हरिजन भेटतील आपल्याला सखे हरिजन पण तिथल्या गोरगरिबांच्यासाठी ना ही दिवाळी असते त्या गोरगरिबांना इतकं मिळतं तिथल्या वारकऱ्यापेक्षा गोरगरीब जास्त गोळा करतो बरं का 6 महिने पुरल एवढं त्यांच्याकडे किराणा येतो कोणाकडं ऐकताय का तुम्ही गोरगरिबांच्या जीवनात जर दिवाळी कुणी आणली असेल ना तर ती माझ्या माऊलीने आणली कुणी आणली पुण्यात जर तुम्ही पाहिले इतके गोरगरीब आहेत त्या ब्रिज ना ब्रिज त्या ब्रिजच्या खात्याच्या गोण्या जर पाहिलं गोण्या तुम्ही त्या जनावरांना त्या खाद्याच्या गोण्या आणता का नाही मोठ्या आणता का काय करा नाही मोठ्या मोठ्या गोण्या असतात एवढा सर गोल बघितलं त्याचं नाव मला नाही तसल्या त्याच्या गोण्या असतात कोणाच्या गोरगरिबांच्या कशाला ते खायला मिळून ना त्यात घेऊन ठेवायचं तिला कोण दुसरं काय करत नाही ठिक्का घेऊन जायचं काय घेऊन किराणा गोळा कराय काय घेऊन जाते आपण ठिकाण केलं का त्यांच्या खाद्यावर ठिक्का असतं काय काय वारकऱ्यांचे बी खाद्य असतं ठिकाण
ए वारकरी, मी काय सांगतो या इथं साधायचं आहे. काय साधायचं आहे? इथं साधायचं आहे. तुम्हाला सांगू, माझ्या संघ आपल्या संघ म्हणजे आपल्यातली भरपूर लोक असतात तिथे. माझ्या संघ 2 म्हातारी होती, पण त्या दोघांचंही बंगला आहे तिथे गावाला. काय आहे त्यांची नावं सांगितलं तुम्हाला सांगा. दोघांचं काय आहे तर बंगलं आहे. बंगलं एकाचा 50-60 लाखाचा बंगला आहे. आणि आता दुसरं तिथं सांगितलं नाही, तिथं सगळं इम्पोर्ट लावले, सगळं बाहेर ना आणलं सगळं. इथलं आपल्या इंडियातलं काय लावलेलं असला बंगला. आणि त्या संघ वारीला कळते का? वारीला आलं महाराज आणि त्या पुण्यामध्ये प्रवेश केला आणि सोलापुरी चादरी वाटत होती. काय वाटत होती? सोलापुरी चादरी. आता आमचं भजन चाललं जोरात, आमचं त्या खाण्यावर कशावर लक्ष नसतं बरं का. आमचं एकच असेल का घ्यायचं आपलं कुठेच सुटायचं. मग आम्हाला कोणी म्हणतं महाराज हे घ्या पाणी, महाराज हे घ्या बिस्किट. तुम्हाला खरं सांगू, मागणाऱ्यापेक्षा आम्हाला जास्त मिळतं. कळतं का तुम्हाला? काय आम्ही कोणाकडे हात पसरलो चालत असताना साधकानं साईडला जाऊन असा हात पसरायचा नाही कधीच, बरं का? कधीच पसरायचं. तेव्हा त्याचं काम करायचं. काय आपण काय काम करतो? या नामस्मरण, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ह्याच्या व्यतिरिक्त काय करायचं? पण लोक ना साईडला जाऊन ते गोळा करतात. साईडला जाऊन त्या माणसानं या बाजूला शाल घेतली, ती चादर, सोलापूर चादर घेतली बरं का. आता ती अगोदरच पुण्यात काय काय घेतलेलं इतकं, तिची पिशवी भरलेली आणि तो हात असा आला, पिशवी असा हात झाला होता. कसा हात झाला होता? असा. कळतो तुम्हाला? आणि ते असा हात झाला होता ना, तोंड बंद असं ना, बंद आपल्या पिशवीला, त्या पिशवीच्या बंदात चादर कुंबली अशी. हा. आणि पुढे गेला, ह्या बाजूला गेला, वाटप चालू होतं तेच चादरीचं, ह्या बाजूला चालू होतं. की आमच्या मागणं असं आलं, त्या बाजूला पुढे गेली. चादर ठेवायची जागा नाही बरं काही, ती ठेवली एक बंदा. पुढे जाऊन दुसरी घेतली, तिथं जाऊन दुसरी घेतली, ती ह्या काकत घेतली अशी, दोन्ही काका अशी. निघालंय कुठं? वारीला. त्या घरात त्याच्या इतकं चादरी असतील त्यात जाळलं तरी हा दृष्टांत मी त्यांच्यात एकदा सांगितलं. गादी उभा बरं, पण त्यांना काय कळालं? जरी कळलं असेल तरी पण मला कळून दिलं. कशा करता आपण गेलो? साधण्या करता. इथं साधायचं आणि तिथं गेलं म्हणायचं मला हे नाही मिळालं ते मिळालं, ह्याच्याकरता तुम्ही दिंडी द्यायचं नाही. असलं जर करायचं असेल, उपाध्या घेऊन जर दिंडी द्यायचं असेल, दिंडी द्यायचं. सोहळ्यात जर तुम्ही लोक बघितले ना, करोडपती लोक असतात, करोडपती त्या सोहळ्यामध्ये. सोहळा म्हणजे असं दर्शन आहे ना, तिथं आपलं दर्शन आहे बरं का. आपल्याला बघायला मिळतं. काय बघायला मिळतं? अरबोपती लोक आहेत, पण हात पसरतात. काय करतात? सोहळ्यामध्ये अरबोपतीला देवाला हात पसरले, अरबोपतीला. पण घेणाऱ्या दुबळा बरं का. घेणार आपण कसं नाही, देणारे भरपूर आहे, देणाऱ्याचे हात हजारो दुबळे माझी जुळी. तुम्हाला सांगू, दिंडीत चालणारा जो साधक आहे ना, त्या साधकाने इतके पत्ते पळायचे असतात. पत्ते का पळायचे समजतात? त्या साधकाला लोक देव समजतात. कोण समजतात? तुम्हाला खरं सांगू, लोक आम्हाला बी देव समजतात. लोक महाराज आमच्या घराला पाय लावा, काय म्हणते तू? मी सांगतो आमच्या पायानं आमच्या घराचं वाटोळं झालं, तुमचं घर कधी सुधारायचं. पण एक लोकांची श्रद्धा काय असते? श्रद्धा आहे लोकांची. श्रद्धा ती आपल्यावर नाही, आपल्यात जो नटलाय ना त्याच्यावर श्रद्धा. कोणावरती आहे? आपल्यावरती ना. लोक आपल्यावर प्रेम करत नाही, आपल्या घरातली करत नाही. आपले लोक कधी करतील? आपल्या घरातली करतात का प्रेम? करतात. या ठिकाणी साधायचं आहे, साधल्या करता जायचं. वार कसं जायचं? साधल्या. लोक आपल्याकडे देव म्हणून बघतात. देव आपण देव आहे का? देव आहे का आपण? मग दिंडीत गेल्यावर तर निदान देवासारखं राहिलं पाहिजे का? लोक जर देव म्हणून आपल्याकडे बघत असतील तर दिंडीत गेल्यावर लोक आपण देव म्हणून राहिलं पाहिजे का नाही? 8 दिवस नाही राहता येणार का? तिथं बघा चहा आहे, नाश्ता आहे, जेवण आहे, सगळं काय मिळतं. सगळं काय मिळत नाही असं नाही. फक्त ते तिकडे काय कशाची जरा वंचित असेल, आंघोळ व्यवस्थित भेटत नाही. आंघोळ व्यवस्थित म्हणजे मिळते, पण त्याला लवकर उठावं लागतं. कधी उठावं लागतं? लवकर उठायचं कमीत कमी 3 वाजता. किती वाजता? त्याला सोबळे अंगून 4-5 हमाम लावलं तरी चालतं. पण जर लेट उठला त्याला आंघोळ बी मिळत नाही. काय मिळत नाही? आंघोळ सुद्धा मिळत नाही. मग तिथं देव बनायचं असेल ना, देव. तुम्हाला खरं सांगू,
लोक तिथं वाटायला येतात वाटायला. आमचं बारक्यांना कीर्तनकार लई म्हणजे निरीक्षण करतात बरं का. कीर्तनकार उगाच बनायचं नाही, निरीक्षण करायचं, समाजावरती निरीक्षण करायचं. मी तर आमच्या गावात असं निरीक्षण करतो ना, खरं सांगू गावात माझ्या लोक लय प्रेम करतात. काय सांगू का, प्रत्येकाचा म्हणजे तुकडं सांगतो, चेहरा बघून तुकडं सांगतो, चेहरा बघून. आता तुम्ही काय आता हसताय का नाही, किस्सा हसताय सगळं सांगेन मी, पण वर बसायला लागेल कीर्तन झाले. कळलं का, तुमच्या चेहऱ्यावर काय दुःख आहे, काय सुख आहे, तुम्ही वरनं हसताय, कुठनं हसताय, कुठनं म्हणताय. खरं सांगू दुःख जे आहे ना, दुःख लपवता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे, आणि सुख सुद्धा लपवता आलं पाहिजे. काय लपवता आलं पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी उघड करायला नसतात. सुखही लपवायचं आणि दुःखही. आपल्या जीवनातील दोन्ही लपवायची. काय लपवायची, पण लोक दोन्ही प्रकट करतात. कळलं का, खरं सांगू का, समाज आहे ना, समाज आपलं दुःख ना कसं ऐकतो माहिती नाही, रडून ऐकतो, रडून. कसं ऐकतो, रडतो आपल्यासमोर. आपण जर सांगितलं ना आपली व्यथा, ते रडतं का नाही, लोक रडतात का नाही, हो महिला म्हणतात रडतात का नाही लोक. तुम्ही जर तुमचं दुःख एखाद्याला सांगितलं, रडतात का नाही. आणि खरं सांगू तुमच्यापासून दुसऱ्याकडे गेले ना, त्याला हसून सांगतात. तुम्हाला अनुभव नसेल, मी अनुभव घेतो बरं. तुम्हाला सांगू, गेल्या वर्षी आमच्यातली एक म्हातारी दुकानात बसली, दुकानात. कुठे बसली ती, दुकानात. आणि ती तर स्टोरी सांगत होती एकाच्या घरातली. आता मी घरात चोरीला उभा होतो, घरात ऐकायला बरं का, आणि त्या दुकानात पण मी उभा होतो. त्या घरात तिनं सांगितली ना, इतकी रडत होती ना तिथं, ती लय वाईट झालं म्हणजे तुमची म्हातारी अचानक कुठं निघून गेली, लय वाईट झालं. ती तिच्याच वयाची म्हातारी होती, कुणाच्या ती रडत होती ना तिच्याच. आणि त्या दुकानात गेली, दुकानात वेगळंच सांगायला लागली. काय सांगायला, जाऊ दे मेली गेली, बरं झालं. हे तरी कोण, आता ती अशा भाषा सांगत नव्हती. आता शिव्या तिने इतके हसरले होते त्यातलं, आता मी काही ते सुंदर शिव्या देऊ शकत नाही. तिनं सुनाला बी शिव्या दिल्या, सासूला बी दिल्या. कुणी जी त्याच्या दोघी जोड रडत होती तिनं. कळतं का तुम्हाला, आता साक्षीला मी होतो, पण तिला माहित नव्हतं मी तिथं बी होतो, इथं बी आहे. कळतं का तुम्हाला काय. आणि आपल्याकडे जे मिळतं ना, आपल्याला मिळतं ते लपवायचं असतं. काय करायचं, पहिली लोक लपवायची माहिती का तुम्हाला, डबरं काढायची धंद्यात पुरायची माहित आहे. कळतं का तुम्हाला, पहिली लोक काय करायचं बाबा, पुरायची का दाखवायची लोकांना. आता आम्ही एका तोळ्याची चैन घातली का नाही, कॉलरच्या वर काढतोय असं. हो, काय कॉलरच्या वर काढून काढायचे महाराज, कॉलरच्या वर असती एका 1.5 तोळ्याची, अर्ध्या तोळ्याची का 1.5 तोळ्याची, काय का पाण्याने गेली ती कळत नाही, पण तू कॉलरच्या वर काढतो. बरं तुझी चैन बघून कोणाचं पोट भरेल होईल, पोटात दुखतं लोकांच्या. काय होतं बाबा, काय होतं, आपला दुःख म्हणून माग आहे बरं का. आपल्याला असलं वाचला दाखवायची सवय जास्त आहे. काय करतं, आरती घागर माहिती तुम्हाला, आरती घागर ह्यानं कळतं कोण, आरती घागर ह्यानं कळतं का भरलेली, ज्याला कमी ज्ञान आहे ना, कमी ज्ञान ते लय उच बोलतात. कळलं ना, मिटिंग मध्ये गावची मिटिंग मला बसते का, त्या गावच्या मिटिंगत ज्याला काही कळत नाही ना, ते इतकं बोंबालतं, पण ज्याला कळतं ना, ते एका बाजूला कोपऱ्यात बस, ते काय बोलत, पण ज्याला कळत नाही ना ते पाक आता काय फाटसतो म्हणतो ते आता सांगितलंय. मला सांगायचं काय, ते साधा गेलो आपण, त्या वारीत गेलो ना, देव म्हणून लोक आपल्याकडे बघतात. आपण कुठं होतो, लोक आपल्याकडे देव म्हणून बघतात. काय म्हणून बघतात, म्हणतात बघतात का नाही. पण त्यावेळेला तो बाटली वाटण्याकरता पाण्याचे एक बॉक्स घेऊन माणूस आला का नाही. आता त्यानं बाटलीत काढल्यावर वाटताना कशी घेतली पाहिजे बाटली, तो देणारा आहे ना, तो दाता आहे. देणारा कोण आहे, दाता उंच असतो बरं का, आणि देणारा कुठं असतो, ज्याला घ्यायचं ना, ज्याला साधायचं आहे ना, त्याला खाली बसायचं असतं. कुठं असं असतं, खाली. नम्र झाला भूता तिने कोंडिले आनंद, त्याच्याकडे नम्रता असावी लागते. काय असावी लागते, पण ते बॉक्स घेऊन आलं पाण्याचं, एकानं बाटलीत हात घातला कुठं बॉक्सला बरं का. आता ते देणारं बी असं चामाट असताना ते बॉक्स सोडित नाही, आणि हे वाटणारी आहेत ना, वाटणारी 4 म्हणून चौक वरती येतो, ते बॉक्स खाली, आणि ते दूर सोडित नाही ना, ते बॉक्सच्या सगळी मोठी घेऊन ते कुठं असतं, देणार बॉक्स ते खाली, आणि घेणारी सगळी त्याच्या उराव. त्यात बाटल्या 12, बाटल्या किती, आणि उराव त्याच्यात 24 जण असते. किती जण, कसला देव, देव आहे देव आहे काय, ह्याला कोणी देव म्हणेल का, वार करायला देव म्हणेल, निदान वारीत गेला तरी देव पण, तिकडे राहू दे बनायचं.
मला सांगा कुठलं परमार्थ कधी कधी येईल आपला परमार्थ? खरं सांगू आपला भाग आमचा भाग महाराज लय भाग आहे बरं का. सॉरी बरं का म्हणजे आपल्याला बोलती जरा क्षमा करा मला. आपला भाग खरंच महाग आहे. का महाग आहे सांगू? आपल्यात आपल्या आता ही पुरं बसले ते जरा बारकीत म्हणून जरा मोठी होऊ द्या. इकडे अजिबात येणार नाही ते. कळलं का मला? बरोबर आहे का? मोठं झालं इकडे येणार म्हणा की इकडे येणार. दिसतं का तुम्हाला कोण? जरा दिसतं का तुम्हाला कोण मोठं तुमचं आहे का? मुलापैकी कोण आहे? इकडं सगळ्या फाटक्या नोटा आणि चिल्लर करकरीत नोटा बँकेत ढाब्याव करकरीत बँका कुठं? काय चाललंय? आपण कुठं आहे? कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाच्या वेळी राहतील निराळी रांडा पोरे सकळ. पण अगोदर कळत नाही बरं का आपल्याला. हे कळत नाही आधी. काय कळत नाही? आपल्या अंगात रक्त आहे. काय आहे? रक्त सळसळते, ताकद आहे, कमवायची हिंमत आहे. नाही माग लोक आहेत, पुढे लोक आहेत, साईडला लोक आहेत, तिकडे लोक आहेत, चारही बाजूला आपला समाज आहे. कोण आहे? तेव्हा आपल्या काही कळत पण कळतं बरं. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. किती जणांच्या पण मधीच चाल काका फुगवी पण काळ येणार आहे. किती जण तुझ्या बाजूला असू दे पण काळ तर येणार आहे. कोण येणार आहे? घडी घडी काळ वाट तुझी पाय अजून किती आहे अवकाश. काळ तुझ्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. तिथं कुणी वाचवत नाही. सोड विना बंधू पाठीची बहीण सेजेची कामीन दूर राहे. सोड विना नचले काही सत्ता संपला राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल जाईल तुका म्हणतई यमाच्या महाराज. मग ते नचले काही सत्ता संपत्ती राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित देईल ग्वाही. ग्वाही म्हणजे साक्ष देईल. साक्ष कोण? आपलं संचित. आपण जे करून ठेवले ना. आता बघायचं माग आपण काय काय केले ते. आपलं किती संचित चांगलं आहे ते कधी ओळखायचं माहित आहे का? कधी ओळखायचं संचित? म्हातारपणात ओळखायचं. कधी ओळखायचं? म्हातारपणात कळतं बरं का हे ना आयुष्यात काय केलंय माग ते. कधी कळतं? म्हातारा झाल्यावर कळतं. कारण पहिलं कसं होतं माहिती आहे का? आता करायचं ना पुढच्या जणात फेडायचं. आता ना आता कॅम्प्युटर युग आहे. काय आहे? लगेच हिसाब. कसलं युग आहे आता? कॅम्प्युटर लगेच हिसाब. तेव्हा काय हिसाब लावायला वेळ लागत होता. आपण नंतर होता. आता नाही. म्हातारा वस्तू एकदम क्लिअर. आपली डायरी क्लिअर असते बरं. म्हातारपणे बघायची. आणि खरं सांगू पहिले स्त्रिया मागले राहायच्या. स्त्रिया आता गडीले माग राहायला लागले. कळतं त्याचं कळलं का तुम्हाला? काय उत्तर? मी आमच्या गावात एकदा माफलं बरं का. असं सज कीर्तनात आणून झोपलो होतो. हाच विषय झाला बरं का असा कीर्तनात. आणि झोपल्या मी ह्या टोकाला सुरुवात केली त्या टोकाला गेलो. 70 गडी निघाला. किती गडी निघाला? कसला निघाला माहिती आहे? विठ्ठल आपल्याला मागता येत नाही. आपल्याला काय करता येत नाही? मागता येत नाही. का मागता येत नाही? कारण आपण जे जगाकडे मागतो ना ते सगळं नाशिवंत मागतो. कसला मागतो? नाशिवंत. संतांनी मागितलं ना ते शाश्वत मागितलं. संतांनी देवाकडे देवालाच मागितला आणि आपण देवाकडे देवाचं गबाळ मागितलं. आपण काय मागितलं देवाचं? आपल्या जवळ जे आहे ना सगळं ते काय आहे? आपल्याकडे जे आहे ते काय आहे? गबाळ आहे सगळं. काय आहे? आपण जुनं झालं त्याला काय म्हणतो? भंगार आहे. भंगार सगळं काय म्हणतो? गबाळ भंगार. इतकी कपडं क्वालिटीचे आणले असं कपडे. क्वालिटी असते का नाही? कपडे आणि ती जर फाटली विटली काय झाली तर काय आपण म्हणतो त्याला? आता फाटच तो कोण वाट बघत नाही. फक्त होईल
एकदा साडी नेसली परत एकदा कोण बाई बघित नाही. आता त्या साडीचं कपाट खोललं ना आणि चुकून जर साड्या ढासाळल्या चुकून मारून मरून घेत इतक्या साडी आहे का नाही का चुकीच आहे. आणि त्या बायका बी असल्या साडी नेसलेत ना आता काय म्हणत नाही माणूस तोंड जरा वंगाळ असल्या कशाला घ्यायच्या साड्या घेतली तर निदान समाजाला नेसता आली पाहिजे. त्यापेक्षा नाही घेतलेली चांगली घेतलीच नाही असलं नुसतं आपलं घ्यायचं म्हणून घ्यायचं काय बोलताना घेतलं या पण ती दुसऱ्याला टिक होती ती तर कधी छोटी होत. आता हे फिरत 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 गाड्या कवर चालायचं यावं नाही कशाला घ्यायचं काय गरज आहे का नाही ना घ्यायचंच आहे ना चांगलं घ्या एकदाच घ्यायला घ्यायचं ना तर चारलाच घ्या तर चारला सांगतो पुढच्या बघू तुला नंतर बघू तुझ्याकडे नाही सांगा तुझ्याकडे नंतर बघू आता एवढंच होतं एवढं केलं काय पण आम्हाला सोच लई घाण लागली. गबाळा गोळा करायची काय करायची अय गबाळ आपल्या घरात जर शोधलं तुम्ही आता 75% सामान बिना कामाचं आहे घरात बघा ऐका कळतं का तुम्हाला काय अय महिला म्हणजे चुकीच आहे का जरा माळ्यावर जातं का माळ्यावर बाबा का चुकीच आहे का 75% साहित्य निकामी घरात आहे याची काहीच गरज नाही. काय माणसं बी काय काही निकामी आहेत घरात त्या माणसासाठी कोणी विचारित नाही काय विचारत का म्हणून निकाम होईस्तू बसायचं कळतं का तुम्हाला निकाम होईस्तू बसायचं. निकामा माणूस प्रपंचातून होतो ऐका बार काही नाही निकामा माणूस प्रपंचातून होतो परमार्थातून माणूस साधक बनतो कळते का. परमार्थातल्या माणसाला मरेपर्यंत किंमत असते कुठपर्यंत पण त्यानं आपली उंची राखायची बरं का लेवल काय करायची डासून द्यायची ज्याला आपली लेवल राखता आली ना त्याला परमार्थामध्ये किंमत आहे आणि ज्यानं लेवल राखली नाही ना त्याला किंमत नाही त्याला कितीही येऊ द्या. माझ्या डोळ्याने अनुभव आहे बरं का अनुभवाची बोल आहेत अनुभवाची महाराज. इथं साधकानं जर साधताना तो मृदंगमध्ये असू दे गायक असू दे कीर्तनकाराचा बाप असू दे इथं जर त्यानं आपली लेवल ढासळली तो गेला कामात. भंगारवारी गेला कसा गेला आता त्या आळंदीत एक महाराज आहे जाधव महाराज त्याचं नाव सांगितलं नाही फक्त जाधव आडनाव सांगतो. काय सांगतो ते जर या कीर्तन तुम्ही आपण ऐकलं नाही या कीर्तन समाधी लागायची नाव स्वर्गात गेल्यावर वाटायचं. आता कीर्तन पण झालं बरं का त्याचं आता का झालं ते सांगितलं आता मी 1.25 लाखाची पण कीर्तन मी याकच कीर्तनचं ऐकलं याकच भोगतन घड संचिता वाचवणी करावे ते मनी समाधान या अभंगावर मी कीर्तन ऐकलं त्याचं इतकं समाधान वाटलं इतकं समाधान वाटलं पण त्याची कर्तृत्व जेव्हा कळली ना नाही माणूस आहे माणूस चुकतो नाही चुकी प्रत्येक होते कोणी आपण माणूस आहे चुकलो नाही तर आपण माणूस कसला देव चुकला देव. मला सांगा सीतेनं हरण बघितलं कसलं बघितलं हरण कसलं बघितलं सीतेनं सोन्याचं म्हणा की सीतापीचा भात सांगा ना तुम्हाला सीतेनं हरण कसलं बघितलं सोन्याचं बरं ते बनवलं होतं कुणी रामानं रामाला माहित आहे का नाही सोन्याचं हरण आहे का नाही ते माहित होतं का नाही रामाला बाबा सोन्याचं हरण बनवलंच नाही आलं कुठलं कळायला पाहिजे होतं का नाही पण कळलं नाही ते सुटलं वेळ मागं लागलं कोण देव देव नसलेल्या हरणाच्या मागे लागला नसलेल्या कसल्या हरणाच्या मागे लागला नसलेल्या हरणाच्या मागे लागला आणि असलेली बायको गमवली बायको कसली गमवली हो नसलेल्या हरणाच्या मागे गेलं आणि असलेली बायको कुणाची कुणाची गेली मग आपली राहिलो गेली कुणाची ना पण अवघड असं राहिले सोपं आहे का नाही. इथं साधण्या करता यायचं इथं साधायचं तरच इथं यायचं या मंडपात यायचं यायचंय ना तर साधण्या करता यायचं आता नुसती आपली गर्दी करायला झोपायला इथं यायचं त्याच्यापेक्षा आपलं घरात झोपायचं मस्त मरेपर्यंत परमार्थ करायचा पण साधता येत असेल तर करायचं
परमार्थ मरेपर्यंत करायचा पण 7 ताईत असेल तर योग अभंग आला की असं आकारतोय ना कधी याचं पुढचं येईल महाराज पुढचं येत नाही मी तर ना कार्यकर्त्यांनी सांगितलं बरं का महाराज रामन नका खरंच सांगतो हकीकत आहे हकीकत कीर्तनकारला बोलवायचं आहे ना त्याला हरिपाठला ये म्हणायचं कीर्तनकारला काय म्हणायचं ए जागे समाज जागे व्हा कीर्तनकारला हरिपाठाला बोलवा करोड रुपये द्या तिकडे आम्हाला घेणं नाही देणं नाही की हरिपाठाला बोलवा त्याला मला हरिपाठ कर मग कीर्तन कर सकाळ काकडा कर पाकिट घेऊन बघ जा तेव्हा तुला पाकिट नाही काकडा करून गेलास ना तर तुला पाकिट 2000 ठरलेलं 4000 देतो पण कधी काकडा करून ज्याला हरिपाठ येत नाही त्याला तारीख खाली नाही ज्याचा ज्ञानेश्वरी पाठ आहे गाथा पाठ आहे त्याला तारीखच नाही कुठं समाज चाललाय त्या युट्यूब आता युट्यूब बघा चाललंय त्या युट्यूब आता हे स्वारीवर बाबा तेवढा भाग काप माझं कीर्तन बंद होईल कळलं का तुला तो भाग आता बोललेला कापून टाक कीर्तन करावं नाही करोटी देतात सगळ्यांची कुठे त्यांचे राहायला लागतात आपल्या मागं प्रपंच काय आहे आपल्याला काय प्रपंच आपल्याला एवढंच करायचं आहे का दावा नाही याला एवढंच करायचं आहे ना याला काय नाही कळतं का तुम्हाला आता तुम्ही काय बोलू करा सगळ्यांनी विसरून जा कळलं का तुम्हाला कळते का दैनी अवसर दैनी लोकांनी काय केलं माहिती आहे का लोकांनी त्या युट्यूबला कीर्तन एक बारकाचं वाचायचं ऐकायचं बरं आता काय तुम्हाला सांगायचं तर तुमचं फेसबुक त्या फेसबुकला ज्याला हरिपाठ येत नाही का नाही कीर्तनकार दुई बाजूला 2 चोपदार कशा हो दुई बाजूला 2 चोपदार आणि ते मग असं चालतो मला आणते ना कुठं छत्री धरून पुढे टाकेल असं आणि त्यो त्या फेसबुकला ठेवतो या फेसबुकला ठेवतोय बघा तुम्ही आता मी असं कीर्तन आता मी चांगलं ओळखतो कीर्तन करायचं बरंच माझ्या ओळखीच आहे त्यांना काय काय ते मला सगळं माहित आहे आणि पण माझ्याकडे ते आली तर माझ्या जवळ अशी बघितलं माझ्याकडे मी लय बेकार माणूस आहे बरं मी असा तडका देऊ बाई देवाच्या असा खोटं बोलणार नाही मी त्याला असा उलटा करतो ना ते नादाला लागत नाही माझ्याकडून आणि त्याला 2 हात वाजला 2 चोपदार एकाने छत्री धरली मी असं धोता बोललोय बघा असं पोट घातलाय वरून असं चालतंय बघा असं कारण चालाय मी ना झालंय आणि हिथं आलो म्हणा रामकृष्ण आले का तू कशाला आलाय समाज कुठं तुम्हाला कधी मिळायचं मिळालं तुम्हाला मी असंच दिवस काढा पैसे गोळा करा गावाचं पारायण करा आणि असलं बोल जागवा खरं सांगू थोडा करा परमार्थ थोडा किती करा थोडा करा थोडा पण खरोखर ज्यांना अनुभव घेतला ना परमार्थाचा अशी माणसं बोलवा कसली माणसं बोलवा अनुभव आली अंगात ते या जगात येत असे दुसरं काय द्यायचं नाही इथं काय घ्यायचं अनुभव आलेला द्यायचा आहे आपला अनुभव आला ना बाबा हा मला अनुभव आला तू घे ज्याला अनुभवच नाही ते म्हणतो आता ती एक पिढा आल्यावर का बारक्या पोरांची कीर्तन आता काय होती काय अनुभव त्याला सांगा मला काय अनुभव त्याला परमाचा काय गंध आहे परमाचा काय गंध लहान मुलाला काय सांगतो ते ऐकते का तुम्ही बारकी पोर काय समजा ऐकले का कीर्तन बारक्या पोरांची ऐकली का बारकाईनं महिलांची कीर्तन ऐकली बारकाईनं महिलांची कीर्तन बारकाई नाही का त्यांच्यावर रोष नाही बरं का तिने करू नये असं माझं अजिबात म्हणणं त्याला तुम्ही अभ्यास बनवा हुशार बनवा त्याला अगोदर शिकवा त्याला कळू द्या स्वतः त्याला कळू द्या त्याचा अनुभव कोणाला येऊ द्या त्याला स्वतःला येऊ द्या नंतर बघा अहो ती पोरं बापाला बाप म्हणतात सगळी बाबा हे बंद कर बघा एक मिनिट मी कानानं ऐकलं म्हणतात इथे गादी बसतोय उभं राहते घरात गेल्या बापाला असं बोलतोय ना ती एक मुलगी बघितली मुलगी बरं का मुलगी बापाला असं इतकं उलट बोलतीला बापाला बाप गरीब आहे आणि ही गादी आता तिचं नाव सांगितलं नाही आता तिचा रेट 50,000 आहे 1000 आहे कळतं का तुम्हाला मग कोण आंधळ आहे तू का म्हणे कशी आंधळ हे जन गेले विसरून खऱ्या देवाला कशामुळं नको तिकडे करून पटल्यामुळं महाराजांचा अभंग बारकाई नाही का हरिपाठ बारकाई नाही का त्या हरिपाठ मध्ये
काय सांगितलं सगळं सार आहे सार. हरिपाठामध्ये काय आहे? निवडले सगळं निवडले. कळलं का? निवडून केलं सगळं हरिपाठामध्ये. आणि ते सार आहे सार. हरिपाठामध्ये काय आहे? सार. सार कळतं का? नाही का महाराज? विचारा विचारा परमार्थामध्ये मागायचं नाही. काय मागायचं नाही? जन्माला आहे तर मागायचं अजिबात काय नाही. काय सुद्धा मागायचं नाही. का मागायचं नाही तुम्हाला सांगा. जे जे आपल्याला मिळणार आहे ना ते सगळं नाशिवंत आहे. जे जे मिळणार आहे ना आपण जे जे देवाकडे मागू लोकांकडे मागू ते सगळं संपणार आहे. ते काय होणार आहे? संपणार आहे. पण संपणार मागायचं का? मागायचं का? संपणार मागायचं का? मला संपणार मागायचं का? संपणार कधी मागायचं नाही. संपणार मागायचं नाही. मग आपण जे मागतो त्यात कुठला असा आहे जो संपत नाही? आपण जे मागतो त्यात कुठला असा आहे का जे संपतच नाही? बायको संपती, नवरा संपतो, आई संपती, बाप संपतो, भाव संपतो, बहीण संपते, सगळी नाती संपतात. मग मला सांगायचे मिळवलं की राहतं मिळवलेलं. देह हे काळाचे धन कुबेराचे देते मनुष्याचे. तिथं आपण काय देह कोणाचा आहे? काळाचा. काळाचा म्हणजे पंचतत्वाचा आहे. हे कोणाचं आहे? पंचतत्वाचं. आणि हे पंचतत्व म्हणजे काय? आप, तेज, पृथ्वी, वायू आणि आकाश. त्याचंच नाव आहे. शब्द, स्पर्श, रूप, गंध आणि हे 10चा अर्थ एकच. 10चा अर्थ काय? त्याच हे आहे. मग ह्याला बी तेच पाहिजे. हे ज्याच्यापासून बनलंय ना रसापासून बनले. कशापासून बनलंय? मग त्या रसाला लुप्त आहे. रसाला काय आहे? आकर्षित आहे. कुणाकडं? रसाकडं. पाण्याची धाव पाण्याकडे असते का? कुठं असते? पाण्याची धाव कुठं असते? पाण्याची धाव कुठं असते? माझ्या घरी. माझं हे डोंगराव आहे. उताराकडे म्हणा कुठं असते? कचडाकडे असते. मला सांगा संसारात आपली धाव कुठं असावी? संसारात आपली धाव कुठं असावी? उताराकडं कचडाकडे. चढत असावी. चला डोंगर मग बाजूला आहे. डोंगर चढताना तुम्ही लवकर जाल का उतरताना लवकर याल? कळलं का? कुठं चढताना उतरताना? उतरताना पण आम्ही उतरत नाही का? उतरतो बघा. संसारात आम्ही उतरत नाही. जे कठीण आहे ना ते आम्ही करतो. जे सोपं आहे ना ते करत नाही. करतो का? आपण काय करतो? जे कठीण आहे ते काय करतो? शेजाऱ्याने गंगाला बांधला, बंगला शेजाऱ्याने बांधला ना, ह्याला वाटतं त्याच्या आईला तिनं बांधला. हे कुठं चाललंय? उताराकडे चाललंय का? कुठं चाललंय? उताराकडे चाललंय का? चढाकडे चालले. चढाकडे काय होईल मग? उर फुटून मरल. ताकद नसली ना काय होईल? उर फुटून मरल. म्हणून नियम आहे. सृष्टीचा नियम आहे. चढाकडे जायचं नाही. कुठल्याही गोष्ट जीवनात तुम्ही जीव साध्य करा ना, जीव साधायचं ना तुम्हाला चढाकडे जाऊ नका. साधायचं ना, मृदंग शिकायचं आहे ना, चढाकडे जायचं नाही. चढ म्हणजे मी. चढ म्हणजे कोण आहे? चढ म्हणजे कोण आहे? मी. मीचा संग कोणी करू नका. त्याला काय साधता येणार? मी म्हणजे चढ आहे. काय आहे? मी म्हणजे कोण आहे? चढ. म्हणून संसारातलं काय मागायचं नाही देवाकडे. काय मागायचं नाही. का मागायचं नाही? तुम्हाला सांगू, आम्ही देवाला येडं म्हणतो. येडं कुणाला उड्या म्हणतोय? आपण कोणाला येडं म्हणतो? देवाला म्हणतो का नाही येडं? सांग कसं म्हणत तू? येडं कसं म्हणतो देवाला? एक नारळ नारळ देवाला मिळतो का नाही? आणि काय करतो? देवाला डोक्यात आपडतो पायावर. काय? नारळ. नारळ आपटला एक तुकडा उडून जातो. उडून जातो ना तुकडा. जातो का नाही? हे दोन्ही बकली खिशात घालतो. आणि ते उडालेला पकडा शोधित जातो. टपला उडालेला शोधित जातो. शोधित. आणि तो घावला ना ती आणून देवाच्या पुढे ठेवतो. उडालेला तुकडा देवाला. उडालेला तुकडा देवाला. आणि देवाला ठेवतो. काय म्हणतो माहित आहे का? लिस्ट काढतो. लिस्ट अशी लांबडी असते. लिस्ट ती अशी काढली ना ती उलटत 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 पायरीत जाते. लिस्ट एवढी लांबडी असते पायरी. आता ते काय काय मागतं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर तुम्ही सगळं मागता.
झाली कशात एका तुकड्यात. तुम्हाला काय वाटतं एका तुकड्यात दिली वय जत्रा जाते राखण 2 नारळ देते ना राखण्याचं किती नारळ देवा वरीसभर राखण कर मोकळा येऊ देऊ. बायकाचा त्या महाऱ्याला 2 पायाचं 4 पायाचं हे देवा ही राखण माझी माहेरची राखण ती मागची जगवून आली एक दिवस. मला सांगा ती राखण देवाला दिली वर देवाला ते तुकडं मोडू न बघा असं राखण हे देवा तुला कुणाला देवाला तसा तो बाका उचलला मागच्या अनुराव घातला कुणाच्या मागच्या ह्याने हातला कणसून हात माग सारून काय घेणं नाही देणं नाही. तुझी राखण करू दे कुडकुळ होते आमचं भरलं एक दिवस. काय एवढी समजूत लोकांची महाराज मला सांगा असं खुडकं टाकून देऊ पोहतो पावल का तुम्ही सांगा. इच्छा धरल्या दोरी आपण म्हणतो एखाद्याला पैसे माग लागू म्हणतो का नाही. पैसे माग लागायचं नाही पैसा आपल्या माग लागला पाहिजे कोणाच्या. आता बघा पैसा आता फक्त कीर्तनकारांच्या माग आहे कळतं का तुम्हाला. कलाकारांच्या मागे पैसा आहे कीर्तनकारांच्या मागे पैसा आहे. लोक म्हणतात संत गरीब होते गरीब संत गरीब होते होय संत गरीब होते. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली काय चालवली चालवली भिंती हरली सांगायची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगायची सांगितली. कोण आहे ज्ञानोबा राया ते रेडा बोलला रेडा कोण बोलला आपला माणूस बोलला तिने रेडा बोलला. एक हालिया घेऊन जर गावात गेले महाराज एक हालिया बच्चे लोक ये हालिया बात करने वाला आहे किती पैसे मिळाले असते. रेडा जर बोलला तुम्ही बघितला किती पैसे द्यायला. कीर्तनकार 4 शब्द बोलला तर त्याच्यावर पाऊस पडताय हार फुलं टाकून पैशाचा हार घालताय इतकं हार घालताय त्याला की दिसत असतं त्या हारात कोण त्याने त्याच्या अभंग एका कीर्तन केलं ते अभंग कळलं नाही त्याला त्याला कीर्तन केलं तर अभंग कळत अभंगाकडे जायचं पण नाही एकट्या महाराज. अभंग फक्त नावाला घेतं कीर्तन कशाला घेतं. आता मी अभंगाकडे गेलो का आल्यापासून सांगा अभंग घेतलाय 1.5 तास झाला मी अजून गेलोय अभंगाकडे गेलो का न अभंगाकडे जाता मला पाकिडी मिळणार आहे. कळतं का तुम्हाला माझं बोलणं कळतं का. न अभंगाकडे जाता नुसता नावाला घेतला तरी मला काय मिळणार आहे पाकिडी मिळणार. कळतं का तुम्हाला. मग 4 कडव्याचा अभंग घेऊन एका एका कीर्तनकारानं काय काय माड्या मानल्यावर तुम्हाला सांगितलं नाही कुणी कीर्तनकारांनी. मग ज्यांचा अभंग आहे त्यांना गरीब कसं म्हणायचं आपण त्यांना गरीब म्हणून चाल का. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी असे रेडा बोले असलं फळ त्याच्याकडे आहे. रेड्याला बोलतोय कुणाला ते गरीब आहे. ज्यानं रेडा बोलवला भिंत चालवली ते गरीब आहे गरीब नाही. त्यांनी तुकाराम महाराजांना बंबाजी बुवाने मारलं दुपारी संध्याकाळी कीर्तन महाराजांचं कीर्तनला उभं राहिलं मनच लागणं का बंबाजी बुवा कीर्तनात नाही. 14 टाळकरी असायची किती 14 टाळकरी रोजचे कमी नाही जास्त नाही. बघितलं महाराजांनी अरे बंबाजी नाही आला ज्यानं दुपारी काठीने मारलंय म्हणजे नाही महाराज ते आलं नाही आज
महाराजांनी कीर्तन सोडलं, विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही, मी आलो. घरी गेलो महाराज, कोणाच्या? बाबाजी बुवाच्या. बाबाजी बुवा, बाबाजी बुवा बघतोय दारात. लोक ह्याला दुपारी मी मरसू हाणले, हे आमच्या दारात. ज्याला दुपारी मरसू मारलं ते दारात आलं. बाबाजी आता बाहेर का? ते लाजलं राहत बसलं. तो काय म्हणतो, बाबा बाहेर या ना, कीर्तन मजा नाही येत. तुम्ही नाही ना कीर्तनाला, मजा नाही येत, राहू या तुम्ही. ते म्हणतो काय माणूस आहे का, कोण आहे? काय म्हणतो, मला सांगा, तुम्ही जर एखाद्याला हाणलं आणि त्याचं तुमच्या परत दाराला आलं, तुम्ही काय म्हणाल? काय म्हणाल? इतकं लाजलं बाहेरच ना. महाराज म्हणले, बाबा तुम्हाला दुपारी लय मारलंय, तुझं हात दुखत जरा दाबून देऊ का? आता याला काय म्हणतो? तो म्हणतो तुम्ही हाय बरोबर. काय म्हटलं? तू कोण आहेस म्हणतो. ते म्हणतो मलाच माहित नाही मी कोण आहे. पुसून येते पुसा. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणजे मलाच माहित नाही मी कोण आहे. काय म्हटली? आता प्रमाण आहे, माझ्या आठवलं झाले. संत नव्हती जगा माणसा त्या सारखी नाही. पुसन येते पुसा पांडुरंगा, म्हणे आहे मी कोण? सगळी विसरलं. मला खरं सांगू, परमार्थ असा आहे बरं का. परमार्थात आपला जरा जरा जरासा तरी चुकतो बघ. काय होतं, हरिपाठ म्हणताना एखादा म्हणलं का नाही, माझ्या उलटा सुलटा हरिपाठ आहे, आणि ते जर म्हणतात त्या ध्यानात आलं असं, माझ्या सगळं कोणा हरिपाठ येत नाही. दुसरा आपण नाही, पहिलाच आपण चुकतो. पहिलाच मला काल सकाळचं उदाहरण सांगतो. काल सकाळचं मला बिनबक्षा हरिपाठ काकडा येतो बरं का, आणि सगळ्यांनी पुस्तक घेतलेली. मला तर असं वाटलं बरं का, आईला काय इतकी माणसं माझ्याकडे बघते त्या, बिना पुस्तकाचा काकडा करतो या, आणि हेच पुस्तक सगळ्यांनी घेतले त्या. दुसरा अभंग चुकला महाराज गावण्याचा अभंग कट्टाळू. म्हणजे इथं ग चालत नाही बरं का. इथं काय चालत नाही, ग चालत नाही. त्याला दुसऱ्या क्षणाला मुंडू पडतो. बघा या संतांच्या साहित्यामध्ये किती ताकद आहे. कशामध्ये? कशात ताकद आहे? संतांच्या साहित्यात. संतात किती असेल ताकद? कळलं पाहिजे का बाबा? कळलं पाहिजे का नाही? संतात किती ताकद आहे. म्हणून आता संत सुनीत बसू नका. माझे म्हणजे चांगलं मत आहे माझं एक बरं का. तुम्हाला पटलं तर बघा. संत सुनीत बसू नका, गुरु सुनीत बसू नका. काय सांगू? संतांचे साहित्य आहे ना, तेच खरे संत आहेत. संतांचे साहित्य आहे ना, तेच खरे संत आहेत. आणि त्या साहित्यातच तुम्ही रमा. कुठं रमा? साहित्यात. जर साहित्यात तुम्ही रमला ना, तुम्ही कीर्तनकार झाल्याशिवाय राहणार. मी कीर्तनकार झालो ना महाराज, मी साहित्यात रमलो. मी शिकायला गेलो नाही. मी एक म्हातारी कामगार आहे. कोण आहे? मी कोण आहे? म्हातारी कामगार आहे. आता पण म्हातारी कामगार आहे. आता सुद्धा कोण आहे? इथं उभं राही. ताकद जर कशाने आली असेल तर संतांच्या साहित्याने आली. कशाने आली? संतांच्या साहित्य आणि संतांचा सहवास. तुमचं उठणं बसणं काय कुणाच आहे ना, हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. आपलं उठणं बसणं कुणाच आहे कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे? मुलांना कुठं काय कळायचं कळलं पाहिजे. आपण कुणा संग बसतो, कुणा संग बोलतो, कुणा संग खातो, कुणा संग, हे जवळ कळत नाही तोपर्यंत माणूस कुणाच्या पण माग लागू नका बरं का. आणि आपला समाज येण्यागत त्या नेत्यांच्याच माग. गावात 50 पार्ट्या, ते नेते बसले एका खुर्ची सगळं, आणि गावात म्हटलं अहो तिकडे एका जागा बसले, आता तुम्ही आता तरी नाही ना. काय म्हणतो मी बघितलं गावात पार्टी झाली किती बघितलं. तिकडे नेते एक झालं, आपल्या गावात होतं गाव. पण हे असं का? मला प्रश्न पडला बरं. तिकडे इतकी करोडपती त्यांच्या माग पुढं गाड्या, ती एक जागा आली तो, आणि हेच मी खायला खायचं वाद हे असंच आप काढले मरशील. काय म्हणू मला सांग. एक दिवस निवडणार किती दिवसाची? तुला कुठं द्यायचं तिकडं दे, कुठं द्यायचं तिकडं. काय घेणं नाही देणं नाही, काय घेणं का? इथं एक बूथ लावतो, तिथं एक बूथ लावतो, तिथं एक बूथ लावतो, आणि अशी आकार त्यांच्या कुणा आपल्याच रक्ताव.
योग भाव ह्या पार्टीला, योग भाव त्या पार्टीला, हे कुणाला का नाही भाऊ, हे असं करत जातं. आणि तुझा भाव आहे तो कोण आहे? कोण आहे तो? आपला भाव आहे. आपले भाऊ उर करतोय. मग काय होईल माहिती आहे का? महाभारत होईल. काय होईल? आपल्या भाऊजीने उर काढलं ना, त्याच्या घराचं महाभारत झालं. काय झालं? आणि आपल्या घरात ज्यानं प्रेमानं राहिलं ना, त्याचं रामायण झालं. काय झालं? काय होतं? रामायण करायचं आहे का महाभारत करायचं आहे? कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. आपल्या घराचं रामायण करायचं का महाभारत करायचं? कोणाच्या हातात आहे? आता सासू नसून विचारित नाही, सुनला सासू विचारित नाही, पोरला कुणाच कोणी विचारित नाही. घरात विचारते का? एकाच तोंड इकडं आहे, एकाच तोंड इकडं आहे, एकाच तिकडं आहे, एकाच तिकडं आहे. या घरात माणूस सोडलं नाही. आणि हे गावात निघाले शिकवायला. ह्याच्या घराचं तोंड चारी बाजूला चार, आणि हे गावात पुढारी. कुठं चाललोय आपण? समाज कुठं चाललाय? कळलं पाहिजे. खरं सांगू, बारकाईने तुम्ही गावात बघितलं, जर तुम्ही खरं शहाणा असं ना, शहाणं गावात नुसते अशी नजर टाकायची बारकाईनं, नुसतं असं फिरायचं, मोकळंच फिरायचं. पण नजर अशी करडी ठेवायची. कशी ठेवायची? करडी प्रत्येकापासून नजर ठेवायची. करडी. मी खरं सांगू, गावातल्या एका माणसाची मी कुंडली सांगेन. कुंडली कळते का तुम्हाला? काय सांगितलं? का सांगता येते माहिती तुम्हाला? आंतरचे धारे स्वभावे, त्याच्या मनात काय चाललंय ना, तो चेहऱ्यावर येतो. कुठे येतो? चेहऱ्यावर येतो. चेहऱ्यावर. आणि चेहरा सांगतो सगळं. ह्याच्यात काय काय लपलं घेऊ. कोण सांगतो? तुला सांगा. आपला चेहरा बघून लोक सांगतात. काय सांगतात? ए महाराज, आज नाराज दिसता. कशाला सांगतो तू? कशाकडे बघून सांगतात? चेहऱ्याकडे. आज नाराज आहे, काय झालं घरात? कशाकडे सांगतो? काय बघून सांगतो? चेहरा बघून. खरं सांगू, आता दयनीय अवस्था आपल्याकडे. दयनीय आपल्याकडे सगळीकडेच. आता मुली भेटणार ते वेगळीच गोष्ट आहे. मुली भेटत, मुली नाही लय मुली पडल्यात, पण आया त्यांचं लगीनच करू शकतात. कोण करून घेतलंय लगीन? आया. तुम्हाला माहित आहे का आई म्हणजे कोण? माहित आहे का तुम्हाला आई म्हणजे कोण आहे? माहित आहे का कोण आहे? निज कन्याशी शिकवी माता, लाज धरावी लोका देखता, एकांता मिळाल्या कांता सर्व लज्जा सोडावी. आयानो, पहिली आई काय करायची? आपल्या लेकीला शिकवायची काय? लाज धरावी लोका देखता, एकांता मिळाल्या कांता सर्व लज्जा. फक्त आपल्या नवऱ्याजवळ सगळी लाज सोडायची. कुणाजवळ? एकट्या नवऱ्याजवळ. तुम्हाला माहित आहे का, बाईनं नवरा सोडून नटून बाहेर जायचं नसतं. मी सांगित नाही, शास्त्र सांगतो. कारण बाईला राखणे 3 आहेत. किती राखणे? दोन राखणे. किती राखणे बाईला? 3 राखणे. सॉरी बरं का, 3च आहेत. राखणे 3. लग्नाच्या आधी बाप आणि भाऊ लग्नाच्या आधी राखणे आहेत. कोण आहेत? कळतंय का तुम्हाला? हे कोण आहेत? राखणे. लगीन झालं की नवरा राखणे आहे. कोण आहे? नवरा कोण आहे? आणि नवरा गेला की मुलगा राखणे. कोण आहे? बाईनं लग्नाच्या अगोदर बापाचं आणि भावाचं ऐकायचं, लग्न झाल्यावर नवऱ्याचं ऐकायचं, आणि नवरा गेल्यावर मुलाचं ऐकायचं. जर तुला वाटत चांगलं व्हावं तर तू म्हणायचं मी काय ऐकतच बसू का? पहिले एक गाणं आहे माहिती तुला? गाणं जुनं गाणं आहे का माहिती? आहे का? जरीची झाडी नेसू कशाला, नटून वळली बसू कशाला. पुढचं माहिती आहे का तुम्हाला? घरधनी माझा गेला बाई गेलाय गावाला. त्या गाण्याचा अर्थ नुसता घेतला तुम्ही. अर्थ, ह्या गाण्याच्या अर्थावर महाभारत घडले. महाभारत कशा घडलं? द्रौपदी अशी गॅलरीत गॅस वाळवी काय करीत बसली ती? गॅलरीत काय वाळवली ती? केस काय म्हटली माहित आहे का? खाईनं दुर्योधन चाललं होतं, आंधळ्याचं पोरग खाईनं चाललं होतं. आणि ते जो महाल म्हणतो ना, महाल जिथं पाणी दिसत होतं ना तिथं पाणी नसायचं, आणि जिथं पाणी नाही ना तिथं पाणी असायचं. आणि त्याला पाणी दिसलं पुढे असं तसं करून चाललं असं. कळलं का? पाणी होतं म्हणून असं चाललं होतं. आणि ते पडलं, ती वरनं हसली. कोण? काय झाली? फक्त काय केलं तिनं?
हसली आणि काय म्हटली हो, आंधळ्याचं पोरग, या एका शब्दावर महाभारत घडली. किती शब्दावर? ऐ, एका बाईनं किती जणांचा बळी घेतला बघितलं का तुम्ही? दोन्ही सैन्यातली फक्त 9 माणसं राहिली. किती माणसं राहिली महाराज? दोन्ही सैन्यातली किती माणसं शिल्लक राहिली? बरं, आपली संख्या किती होती माहिती आहे तुम्हाला? सैन्याची संख्या, आता ती माझी पाठ नाही सुरू बरं, संख्याचं खरं बोलला काय नाही, संख्या इतकी होती, शिल्लक फक्त 9 जण राहिली. किती जण राहिली? बाकीची जाऊ द्या. 100 पोरं एकट्या धृतराष्ट्राची होती. 100 पोरं कुणाची होती? एकट्या धृतराष्ट्राची. ज्यानं गीता ऐकली पण ती आपल्या मनावर घेतली, त्यानं जर संजयनं सांगितलेलं ऐकलं असतं, संजयचा शेवटचा श्लोक तिनं ऐकला असता. शेवटचा श्लोक बरं का, गीतेतला शेवटचा श्लोक काय माहिती आहे तुम्हाला? धृतराष्ट्रानं संजयाला विचारलं, अरे बाबा तुला सांगू, आता जे युद्ध चाललंय ना, तर त्या युद्धामध्ये कोण जिंकेल? माझे पुत्र जिंकतील का पांडूचे पुत्र जिंकतील? एवढं कोण राहिला नाही. मला असं वाटतंय माझ्या पोरांचा प्रताप जास्त आहे. काय म्हणला? मला असं वाटतंय माझ्या पोरांचा प्रताप जास्त आहे, माझी पोरं वाचतील. संजय म्हणला, हे वर्ण आंधळ दिसतंय पण आतनं बी आंधळच आहे. काय म्हणला? मला वाटलं हे वरणच आंधळ आहे वाटतं, पण हे आतनं बी आंधळ आहे. पण हे विचारतंय कुणाला? नोकराला. मला सांगा, तो शेठ आहे. शेठ कोण आहे? राजा. राजाकडे दिमाग जास्त असतोय का नोकराकडे? आता असंच झालं या. आता राजाकडे दिमागच नाही. आहे का आता राजाकडे दिमाग? सरपंच कोण? सय्यद नाही तुमच्यात नव्हतं. आपले भाग एक सांगायचा भाग येतो, कळलं का? खरं सांगू, लोक मागतात ती खरंच गरीब असतात असं नाही. बरं, जी मागतात, कळतं का तुम्हाला? जी मागतात ती खरंच गरीब असतात असं नाही. कळतंय? आपल्यात 5 वर्ष येतात मागायला येतात का? इतकी काकोडीला काय म्हणते तो? हे भिकारी कोण आहे? मागतं का नाही? मग मला सांगा, त्याला भिकारी काय म्हणायची वेळ आली माहिती तुम्हाला? काय म्हणायचं? ते परत घेत आपल्या विचारित विचारतं का? विचारतं का? तर मागताना कसं मागितलं होतं? नम्र जाऊ, नम्र असं पकडतो का नाही? पाक चमडी काढली, पाक उंबारड्याची काढली का नाही? मागणारा कोण असतो मला सांगायचंय. मागणारा, आता आपण मागणी पर आहे. त्यावेळेला धृतराष्ट्रानं सांगितलं, सांग संजय कोण जिंकेल, कोण जिंकेल, कोण जिंकेल? संजय म्हटला, खरं बोललं तर नोकरी जाणारच आहे, पण खरं बोलल्याशिवाय पर्याय नाही. खरं बोलल्याशिवाय पर्याय नाही म्हणला, पण बोलायचं खरं. काय म्हणला? खरं बोलायचं. त्यानं सांगितलं. काय सांगितलं? किती वेळा? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूती ध्रुवा नितिर्मतिर्मम. संजयनं सांगितलं धृतराष्ट्राला. काय सांगितलं? काय सांगितलं? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. अरे ज्या ठिकाणी भगवान परमात्मा कृष्ण आहे, ज्या ठिकाणी पार्थ अर्जुन आहे, तिकडंच विजय श्री निश्चित आहे. काय सांगितलं? जिकडे अर्जुन आहे ना, जिकडे देव आहे ना, विजय तिकडे आहे. म्हटलं माझी 100 जाणार भाषावर. म्हणला युद्ध व्हायच्या आधी सांगितलं. कधी सांगितलं होतं? कळतं का? मग ज्याला विचारलं त्याला विश्वास पाहिजे का नाही? आपण एखाद्याला विचारलं तर त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे का नाही? हे विश्वास ठेवला का? तू विचारायचं का? ज्याच्या विश्वास ठेवायचा आहे ना त्याला ती विचारला, इतरला विचारू. ज्याच्या आपला विश्वास ठेवायचा नाही त्याला कोणतीच गोष्ट विचारू नका. विचारायची गरज का? विचारायची. ज्याच्या आपला खरोखर विश्वास आहे काय विचार. मग संतांनी काय केलं? मग संतांनी कुणा विश्वास ठेवला नाही, कुणावर ठेवला नाही. आईवर ठेवला नाही, बापावर ठेवला नाही, कुणावर ठेवला नाही. देवाच्या डोक्यावर एवढं वजन झालं. कुणाचं? संतांचं. कसलं वजन झालं? भक्तीचं वजन झालं. भक्तीचं वजन. देव तुकाराम महाराज गेले ना की पहिला तुकोबा काहीतरी माग माग. तुकाराम महाराज जर पाया पडायला आले ना दर्शनाला, देव असं खाली वाकायचं. देव
वाकायचं देव कोण वाकायचं आपण गेल्या वागतो बघ तुकाराम महाराज गेले देव वाकायचं तुकोबा अरे माग काहीतरी माग तुकाराम महाराज म्हणायचं महादेवा मला काय गरज तुला काय पाहिजे का सांग माझ्याकडे भरपूर आहे तुला काय देऊ का देव काय म्हणायचं तुकाराम महाराज काय म्हणायचे तुला काय पाहिजे असं तर माग मला कशाची गरज नाही माझ्याकडे भरपूर आहे मला काय लागणार कारण माझ्याकडे होतं ते विसरून लुटून बसलो तुकाराम महाराजांची 65 लाखाची जागीर होती त्यावेळेची किती लाखाची त्यावेळेचं बरं का 450 वर्षापूर्वीच 65 लाख आताच किती झालं आताच किती झालं आणि मग तुकाराम महाराज गरीब होतो त्याला संसार करता आला नाही आणि परमार्थ बी करता आला नाही परमार्थ करता आला नाही परमार्थ करता नाही आला तुकाराम महाराजांना परमार्थ करता नाही आला करता नाही आला का तुकाराम महाराजांना परमार्थ करता आला नाही तुकाराम महाराजांनी परमार्थ करता आला नसता तर आता सगळं बुवा गाडीत फिरत नसतं 25 लाखाच्या 20 लाखाच्या 40 लाखाच्या आमच्याकडे गाडी आहे 20-20 लाखाच्या कुणाकडे कीर्तनकारांच्याकडे तुमच्याकडे आहेत का तुम्ही भरा पाकिट घेऊन घेऊन बुवा असली म्हणजे मग घाला जेवण घाला बुवांची पोटं भरा आमची पोटं भरताय बरं आम्हाला तेव्हा तुम्हाला कळत नाही तेव्हा आमचे माझे तुम्हाला कळलं आम्हाला कोण बुडी तुला मारा आम्ही आणत होतच बुडविलं कोण बोलणार नाही आम्हाला आम्ही पण तुम्हाला कळत नाही तेव्हा बरं आहे आणि तुम्ही तर कुठे कशा निघाला तेव्हा तुम्हाला घेणं नाही गेलं नाही कधी संपतं एकदा असं नाही आमचं जत्रेच्या आधी 2 दिवस संपतं जत्रा झाली की लावतोय काळे पिशवीला 8 दिवस करतोय पार जत्रा 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 माहिती ना जत्रा सबीना बी मंदिरात जाऊ देत नाही सबीना मुंबईवर येतोय बायका पूर्ण घेऊन इतका खर्च करून आता 500 रुपये तिकीटच्या जागेवर 900 रुपये तिकीट देऊन आले जत्रेला कशाला जत्रेला सबीनेला गेलं सबीना परत आला मंदिरात जायच्या आधीच हे निघालो बाहेरच्या बाहेर कुठं काळ्या पिशवीला लाईन अरे सबीना तरी जाऊ दे मंदिरात बरं लाईन लावू नका असं माझं मोठं अजिबात नाही कळलं का पण तुम्ही आनंद लुटायला आला देवासाठी आला आनंद लुटायला काय करायला आले आनंद मला सांगा तो आनंद आपला कधी म्हणजे आपण सक्सेस होत आनंद आपला कधी मिळेल माहित आहे तुम्हाला कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे अरे कितीतरी जीवन आपल्या जीवाला मुकावं लागतंय तेव्हा आपला आनंद मिळतोय ही आपली जत्रा आहे काय आहे आपली जत्रा कसली आहे कळते का कितीतरी जीवाला आपल्या जीवाला मुकावं लागतंय तुमच्यामुळे त्याचा बळी जातोय बळी तुमच्या जत्रेत काय जातोय आमच्या जत्रेचा आमदार रामनवमीला आली महाराज रामनवमीला कधी आली रामनवमीला तरी माणसाने काहो गाऊ अयोध्या जिंदाबाद अयोध्या जिंदाबाद करते शिवाजी महाराज जिंदाबाद संभाजी महाराज जिंदाबाद अरे ती कोण होती तुला माहित आहे का अजून संभाजी महाराज कोण होता माहित आहे शिवाजी महाराज कोण होता माहित आहे बरं त्यांचं कार्य माहित आहे त्यांचा धर्म माहित आहे त्यांनी धर्म कुठला पाळला माहित आहे काहीच माहित नाही आणि हे उगवतो झेंडा घेऊन नसतं शिवाजी महाराज शिवाजी महाराज कळायचा ना संभाजी महाराज कळायचे ना छवावाच कळेल तुला संभाजी कळायचं ना संभाजी पिक्चर बघून कळणार नाही 3 तास पिक्चर आहे किती तासाचा संभाजी कळतो 3 तासात इतका सोपा आहे संभाजी छावा वाचा छावा काय वाचा आणि मग सांगा मला संभाजी कळ का तो संभाजी कसा झाला ना तू नुसतं खांद्यावर पत्ता घेऊन कळत नाही कुठल्या कुठल्या कार्यकर्त्याने संभाजी छावा वाचलाय कोणत्या तुम्हाला वाचला असेल कोणी छावा छावाच नसलं का गाडी शिवाजी महाराजचा फोटो लावला शिवाजी महाराजचं कोण होतं शिवाजी महाराजांचं कार्य घेण्याचं कार्य कुठलं ती लढाई केलेली नाही लढाई जाऊन ते आपलं काम नाही लढायचं आपलं काम नाही लढायचं का आपलं काम आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणार काम बीज वाढवावे नाम धर्म धर्म काय जपलं त्यांनी आपलं माहित आहे का धर्म धर्म माहित आहे का आपल्याला धर्म कशाचं खायचं धर्म तुमच्याकडे चिंब असं का चिंब चिंब चिंबचवार आहे का चिंबचवार आहे तर मी म्हटलं आमच्याकडेच एवढं आहे
आपल्या मला सांगा चिंब आणाय माणूस केला राहणार चिंब आपल्यापेक्षा शेजारच्या बांधाला लई चांगली दिसली आपल्या मताची आणतो आपल्या मतात चिंब आणता का तुम्ही खरं सांगायचं आणता का आपल्यापेक्षा शेजाऱ्याच्या तर चांगली दिसली आपल्या मताची आणता होय आणता खोटं बोलायचं ना अजिबात कीर्तनात बरं दुसऱ्याला बांधायला जातं बरं का दुसऱ्या बांधायला काय करतो चिंबवर उडून आणतं का पहिल्यांदा असं करतो बघतोय का बघतोय आणि मग हळूच खाली बसतो काय करतं खाली बसतो एक दोन घस ओढतं परत उभं राहतं परत पिशवी भरसतो कमीत कमी 10-12 वेळा उठतो वर कशाला त्या मनात भीती निर्माण होते काय होती तोच माणूस दुसऱ्या दिवशी आपल्या शेतात गेला कुठे गेला आपल्या शेतात गेला पिशवी घेऊन चिंब बघितली वर पडायला सुरुवात केली कधी वर बघील मग कधी वर बघील पिशवी भरली हो झाला का झाला दोघातलं अंतर माहिती तुम्हाला दोघातलं अंतर काय हो दोघातलं अंतर काय एकाला भीती वाटली आणि एकाला भीती वाटली नाही जिथे भीती वाटते ना तो अधर्म आहे आणि जिथे भीती वाटत नाही ना तो धर्म आहे कळतं का तुम्हाला जीवनात सूत्र कळतंय का कुठलंही काम तुम्ही करा संसारात कुठलंही जे करताना भीती वाटते ना तो अधर्म आहे आणि जे करताना भीती वाटत नाही ना तो धर्म आहे विठ्ठल आता तुमचं तुम्ही ओळखायचं कुठलं कुठलं काम करताना आपण भिले होतो ते आता सगळी भिले नाही माझ्या सकट बर का मी काय गादी उभं राहिलं मी काय देवाचा बाप नाही कळलं का मी बी लय कर्म केली असते आता मी सांगितलं बसू काय तर बरं सांगितलं देवाला उभ्या बोलले का बुवा कटा बुवा कटा म्हणून तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं माग म्हणले मला काय नको बघ देवा अरे मला जरा वजन मोकळं करू दे मग म्हणले बघ ऐक तू म्हणतोस माग म्हणून मी मागतो कोण म्हणतोस मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा काय दे अभंगाचं पहिलं चरण हे जिदान देगा देवा
देव म्हणला हे कमी करायचं आहे का वाढवायचं आहे? काय होईल? देवा डोक्याला वजन कमी झालं का वाढलं? काय केलं देवा डोक्याला वजन? वाढवलं आणि देव तुकाराम महाराजांनी. आपल्याला जर देव म्हटला मग मागा आपला म्हणणार तर नाही, पण समजा एखाद्याला पावलाच देव तर म्हटला मागा, आपण काय मागू? आपण गाबाळ मागू गाबाळ. तुम्हाला काय वाटलं ज्याच्याकडे पैसा दौलत काय गाड्या बंगड्या आहेत तो त्याला मोठं म्हणतात का? त्याला भाग्यवान म्हणतो का आपण? भाग्यवान पण म्हणतात का? भाग्यवान पण म्हणतो का? भाग्यवान त्याच्याकडे गाडी आहे त्याच्याकडे बंगला आहे त्याला म्हणायचं भाग्य. भाग्यवंत मनोदया अवघी देवावरी भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा निकट वास बरा संतापाई. ज्याच्याकडे कोणाला म्हणायचं भाग्यवान? त्याच्याकडे बंगला आहे गाड्या त्याला भाग्यवान म्हणायचं नाही. भाग्यवान कोणाला म्हणायचं माहितीये का? कराडमध्ये हॉस्पिटलला गेला का नाही त्या कृष्णाला तिथे बाहेर बोर्ड आहे त्याला भाग्यवान म्हणायचं. वाचलं का बोर्ड? कोण कोण गेले कृष्णाला? सगळीच गेलं ना? वाचलं की बोर्ड वाचलं महाराज काय? देही आरोग्य नांदते भाग्य नाही. केवढा मोठा बोर्ड आहे? वाचलाय? कुणी कुणी वाचलाय? देही आरोग्य नांदते भाग्य नाही. मग मला सांगा याच आरोग्याची कोण काळजी घेतं का? घेतं का? आरोग्याची काळजी घेतं का कोण? घेतं का? घेत नाही. मला खरं सांगू आपला सगळा समाज आहे ना, समाज आता कशाला त्रस्त आहे? आता कशाला त्रस्त आहे? आम्ही एक आपल्या गावाकडे आता नवीन देवा वेलनेस म्हणून आम्ही चालू केले बरं. आमच्या गावात फक्त चालू केलं. कुठे केले? आमच्या गावात 20-25 म्हातारी लोक येतात, 20-25 बायका येतात. महिला का घरात करतात वर्कआउट म्हणजे व्यायाम. म्हाताऱ्या म्हातारी सोपं व्यायाम सोपं. आणि मी एक शिबिर भरलं होतं आता 24 तारखेला गेलं. एक मत्रेत भरलं होतं आणि एक साबळेवाडी. चांगल्या लोकांनी प्रतिसाद दिला. पण लोक मला इतकं सुंदर वाटतंय म्हणा बरं का, म्हातारी माणसं बरं का. तुम्ही जे आम्हाला सांगितलं करायला सकाळी 5 वाजता 6 वाजता ते इतकं सुंदर वाटतंय या आम्हाला आता चांगलं वाटायला. म्हणजे कसं बी हात देते औषध वाकडे तिकडे व्हायला पण हात देते. आता तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवला असता, मी बघितला असता तो फेसबुकला पण एकाने टाकलाय. तो लोक तर जाऊन काटे घेते त्याच्याला असं चालाय ना मोकळं करायला ना काठी घेऊन काढते. पण महाराज म्हणतात लय भारी वाटायला लागले. आता काय वाटायला लागले? भारी वाटायला लागले. आणि खरंच आता काळाची गरज आहे. आपल्या शरीराला 40च्या नंतर व्यायामाची गरज आहे. कशी गरज आहे? व्यायाम. खरोखर व्यायाम करा. सगळ्यांनी करा. घरी आपल्या करा. घरी कुठं करा? 1 तास सकाळी रोज दे आपल्या घरात. 1 तास रोज. तर व्यायाम कसा करायचा माहिती आहे का तुम्हाला? किस्ता करायचा माहिती आहे का? घाम आला पाहिजे. काय आलं पाहिजे? काय आलं पाहिजे? घाम आलं पाहिजे. इतकं शरीर सकाळी हलवायचं. शरीराला काय करायचं? शरीराची हालचाल करायची 1 तासभर. किती करायची? 1 तासभर. 1 तास हालचाल करायची. 1 तास. तुम्हाला किती फरक वाटतो का? तुम्हाला 8 दिवसात कळेल. किती दिवसात कळेल? 8 जर तुम्हाला कळलं नाही तर ते बंद करा. काय करा? कळालं नाही तर काय करा? बंद करा. आणि जर तुम्हाला बरं वाटलं मला फोन करा. बरं वाटलं तर मला फोन करा. कळलं का? आता एक शिबिर मी भरवलंय 26 तारखेला येणार आहे चव्हाणवाडीमध्ये. चव्हाणवाडी. कळलं का? नंतर काय घेणं नाही देणं नाही बरं का. तुम्ही म्हणशीला बुवा पैसे गोळा करा सुटल्यावर. आता माझं 50च्या पुढे गेले माझ्याकडे अजून बाईक नाही. कळलं का? मला पैसे काय गरज नाही.
लोकांना एक आरोग्य द्यायचं आहे मला, हे माझं एक स्वप्न आहे. गावाकडल्या लोकांना कशाने त्रस्त आहे हे मी पाहिलंय. आणि मला एक लोकांना आरोग्य द्यायचं आहे. काय द्यायचं आहे? आरोग्य द्यायचं आहे. आणि ते आरोग्य कमीत कमी मी आपल्या पाटण तालुक्यामध्ये राबवणार आहे. एक माझं स्वप्न राबवणार आहे. पाटण तालुक्यामध्ये ज्यांना ज्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी होऊ शकतात. इथं फी नाही, काय सुद्धा नाही. बरं, इथं फी नाही, पण ज्याला गरज आहे म्हणजे ज्याचं शरीर स्थूल आहे, कळलं का तुम्हाला, यांच्यासाठी आहे. पण ते तुम्ही घेतलं तर, तुमची इच्छा असेल तर, अन्यथा नाही तर जबरच नाही. व्यायाम तुम्हाला फुकट आहे. आणि मी येऊन तुम्हाला शिकवणार. काय करणार? तुम्हाला व्यायाम काय करून जाणार? मी करून जाणार. आणि मग तुम्हाला ऑनलाईन देणार. ऑनलाईन कसं ते ऑनलाईन मोबाईल तुम्ही करायचं घरी, पण पहिल्यांदा मी तुम्हाला करून देणार स्वतः. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे योग्य आहे तर तुम्ही मला प्रतिसाद द्या, अन्यथा देऊ नका. मी गादी करून सांगते. कळलं का तुम्हाला? आता कीर्तनाची वेळ संपली. आपले फक्त एक चरण झाले. आता किती वाजले? 11. आ करा म्हणजे कीर्तनाची वेळ आ करा. पण कीर्तन जरा लेट चालू झालं होतं, 10-20 मिनिटं. आणि खरं सांगू का, मला तुम्हाला एक सवय बरं का, आपल्याकडे म्हणजे आपल्या माणसात मी कीर्तन करायला लागलो ना, माझं खरं 2 दिवसात कीर्तन होत नाही. खरंच नाही होत. मी काय खोटं बोलणार नाही. माझं कीर्तन तसं होत नाही. म्हणून मला कीर्तन येत नाही. तो का माहितीये का, मी नाम बोललेलं होतं मंदिर. काय म्हणते? आणि ते कोण सांगतो माहितीये का, हे असले पोरं सांगतो आपल्या महाराज केला तेवढं सांग बरं का. बरं का किती गाव करत तुम्ही म्हणताय ना, तिला नका म्हणून नका म्हणून मला पण कीर्तन दिये कळते का तुम्हाला? का तर मी जरा लांबतो म्हणून आता लांबवणार नाही. तुम्ही काय घाबरू नका. पण तुम्ही काय झोपायला आलेलं नाही. मला कोणच पेंगलेलं दिसलं नाही. खरंच नाही कोण पेंगलं का? पेंगले कोण पेंगलं का? कोण तिकडे तुम्हाला दिसलं का पेंगलेलं? महिला मंडळ तिकडे दिसलं कोण पेंगलेलं? पेंगलेलं दिसलं नाही. कोणाला झोपाडेल कुमारी तुझा विसरण व्हावा गुण गाई नावड हेच माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात हे दान दे देवा. काय दे? हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. हे पहिल्या चरणात मागितलं, तुझा विसर होऊ देऊ नकोस. मला एवढंच. पण हे ध्यानात राहण्याकरता महाराजांनी एका अभंगामध्ये मागितलंय, हे माणूस कधी मागू शकतो? देवाचा विसर होऊ देऊ नकोस. याच्याकरता आपल्याकडे बुद्धी चांगली असावी लागेल. काय असायला लागत? आपल्याला काय असायला लागत? चांगली बुद्धी चांगली असावी लागत. मग त्या बुद्धीला सुद्धा देवानं महाराजांनी मागून घेतले. बुद्धी 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 मागून घेतली देवाकडे. काय सांगितलं? हे देवा दुर्बुद्धी ते म्हणा कधी नुकस. माझ्याकडे तर चांगली बुद्धी आहे. आता कसली बुद्धी आहे? चांगली आहे. मला इथून पुढे कधी दुर्बुद्धी येऊ देऊ. आम्ही काही देवाला मागितलं का? असलं कधी देवाकडे मागतो का आपण? देवा तेवढी मला दुर्बुद्धी देऊ नको. मागतोय मागता का देवाकडे? मागतोय मागतो का? दुर्बुद्धी देऊ नको असलं आम्ही कधी मागितलं देवाकडे. आम्ही देवाकडे जे मागतो ना ते संपणार मागतो. संपणार. संसारात जे मिळतं ना ते कालांतराने संपणार आहे. संपणार. काय होणार आहे? संपणार आहे. तुम्हाला डोळ्यात जे दिसतंय ना ते सगळं संपणार आहे. संपणार आहे का नाही? अहो डोंगर डोंगर हे डोंगर बी संपणार आहेत. काय दिवसाने संपणार का डोंगर? बाबा संपणार का नाही? झाडं संपली. संपली का नाही? आहेत का झाडं? झाडे लावा. झाडे लावा. बोंबलत लावते का कोण? कोण लावत? बोंबलत फिरते पण कोण लावी? आता शेतीच कोण करायला तयार नाही. त्याच्यानंतर झाड तरी लावावी का नाही? शेती नाही करायची, झाडं लावून ठेवायची का नाही? ती झाडं बी लावीत नाही.
इतका लोक आयती झाला, इतका लोक किती किती जमिनी पडल्यात. पण काय काय लोकांनी ना कमी जमीन आहे कलमी आंब्याची झाड लावली द्या, राखण करता खाते द्या, आणि ज्यांच्याकडे नाही ना जमीन त्याकडे ढिगभर तर त्याकडे बघित बसतंय. कोणाकडे त्याने अर्ध्या गुंठ्यात लावले त्याच्याकडे बघतोय कोण 10-15 एकर वालू तिने लावलंच नाही. खायला काय खायला का खरं सांगू इकडे बोलतो तुम्ही ना डोंगराकडे लई लोकांनी झाड लावली कलमी आंब्याची, लई लोकांनी लावली झाड. आता शेतीत काय पिकत नाही म्हणजे तेवढं तरी नाही. झाडं लावा झाडं लावा झाड लावून झाडं लावायला तयार. अशा जमिनी पडल्या का आपल्या जमिनी सगळ्या आहे का कोण करायला नाही. पण त्याची किंमत आहे, त्याला किंमत आहे. ती कधी कळली देऊ लॉकडाऊन मध्ये कळली ना. लॉकडाऊन मध्ये सगळं कळत होतं. तुकार मला आजून पण लॉकडाऊन मध्येच कळला. कुठला कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळे रांडा पुढे सकळ. मंबळून आल्यावर का बायकोने घरात घेतलं का? 14 दिवस क्वारंटाईन व तिकडे याचं नाही. भाकरी तुला लांब फेकून देणार अशी कुत्र्या राहती निराळी रांडा पोरे सकळ. डावल्याकडे कोरोनानं तरी लोकांच्या लक्षात आले नाही. आले का? मला वाटलं नाही कोरोना तर लोक बदलतील, पण बदलली नाही बरं का. गावाच्या बाहेर संध्याकाळी बघितलं ना सोप होतो सगळ्या चुली पेटले दिसत होत्या. तुमच्याकडे दिसते का? चुली पेटलेल्या तुमच्याकडे होती ना का? नाही. आमच्या डोंगरात जर तुम्ही बघितलं ना गावाच्या बाहेर सगळ्या चुली चुली कशाला? आणि खरं सांगू त्या वर्षी इतकी लोक शेतकरी त्रस्त झाले. त्रस्त का माहिती का तुम्हाला? यांनी बाटल्या पिऊन शेतात फिरून टाकले. शेतात कुठे पडले त्या पण ह्याला शेतकऱ्याच्या आवाजात म्हणेल का कोण? पण हे तर खोटं नाही बरं का. हे म्हणजे डोळ्यानं बघितलं. मला सांगा ह्यांचं चांगलं होईल? तुम्हाला वाटतंय का असं चांगलं होईल? चांगलं होईल? देवाच्या काठीचा आवाज येत तो त्याच्या काठीचा आवाज येत नाही. मग आपण त्यातून वाचलोय. काय झालं? आपण वाचलोय त्यावेळेला कशाची गरज होती? कशाची गरज होती? कोरोनामध्ये कशाची गरज होती? ऑक्सिजन म्हणजे काय? हवा. ऑक्सिजन म्हणजे काय? हवा. आणि त्या हवा हाय म्हणून आपण जिवंत आहे. माहिती आहे का तुम्हाला? आपल्या शरीरात काय हवा जर काढली शरीरातली काय होईल? म्हणून सांगितलं काकडा आहे का? काकडा वासुदेव करीतो फेरा. वासुदेव कोण? आपलं श्वास होतं ना श्वास. वासुदेव करीतो फेरा. वाडियात ह्यो वाडा आहे. हे काय आहे? वाडियात बाहेर दारा. बाहेर येते पडदा जाते, बाहेर येते पडदा जाते. कोण आहे? हा वासुदेव आहे. हा एकदा निघून गेला वारा. निघून गेला वारा.